हॅलो. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे फर्स्ट इयर नर्सिंग जे असं बीएससी नर्सिंग त्याचा सिलेबस काय काय. ठीक आहे. सो फर्स्ट त्याच्यामध्ये आहे अनाटॉमी आणि फिजिओलॉजी. ओके. सेकंड आहे न्यूट्रिशन आणि बायोकेमिस्ट्री. थर्ड आहे नर्सिंग फाउंडेशन. फोर्थ आहे सायकोलॉजी, सोशियोलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि कम्युनिकेटिव्ह इंग्लिश अँड इंट्रोडक्शन टू कम्प्युटर. ओके. सो फर्स्ट आहे अनाटॉमी आणि फिजिओलॉजी. सो स्टडी ऑफ द ह्युमन बॉडी स्ट्रक्चर. ओके. त्याला म्हणतात आपण अनाटॉमी. आणि स्टडी ऑफ द ह्युमन बॉडी फंक्शन त्याला म्हणतो आपण फिजिओलॉजी. ओके. सो कव्हरिंग सिस्टम लाईक स्केलेटल, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस अँड डायजेस्टिव्ह सिस्टम पण याच्यामध्ये कव्हर होतात. त्याला म्हणतात आपण स्केलेटल स्केलेटल काय हे पुढे रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके. आय एम सो सॉरी. सेकंड आहे न्यूट्रिशन आणि बायोकेमिस्ट्री. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे इसेन्शियल ऑफ न्यूट्रियंट्स. ठीक आहे. जे न्यूट्रिशन असतात त्याचे म्हणजे इम्पॉर्टंट जे आहेत न्यूट्रियंट किंवा सगळे शिकवतात, बट जे इम्पॉर्टंट इसेन्शियल आहे बॉडीला ते त्याच्यामध्ये आपल्याला शिकवतात. त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा मेटाबॉलिझम कसं होतं बॉडीमध्ये, कार्बोहायड्रेट कसे कन्वर्ट होतात, त्याच्यानंतर प्रोटीन कसे कन्वर्ट होतात, लिपिड कसे कन्वर्ट होतात, त्याच्यानंतर विटॅमिन्स, मिनरल्स अँड बॅलन्स डाएट हे सगळं न्यूट्रिशन मध्ये आपल्याला शिकवतात. ठीक आहे. देन थर्ड आहे नर्सिंग फाउंडेशन. तर याच्यामध्ये काय काय मित्रांनो, इंट्रोडक्शन टू नर्सिंग इथिक्स, बेसिक्स, पेशंट केअर, स्किल्स, व्हायटल्स, हायजीन, फर्स्ट एड, मेडिकेशन, ऍडमिनिस्ट्रेशन, वुंड केअर, पेशंट सेफ्टी अँड कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये काय तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ नर्सिंग देतील, त्याच्यानंतर बेसिक नर्सिंग केअर देतील बिकॉज दिस इज फर्स्ट इयर. सो तुम्हाला बेसिक म्हणजे फर्स्ट एड कसं करायचं, ड्रेसिंग कशी करायची, वुंड केअर कशी करायची, सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवतील. ओके. पेशंट सेफ्टी पण आणि कम्युनिकेशन पण तुम्हाला, कम्युनिकेशन बद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, सो डोंट वरी. सो सायकोलॉजी अंडरस्टँडिंग ह्युमन बिहेवियर अँड मेंटल हेल्थ, इमोशन, मोटिवेशन अँड डेव्हलपमेंट स्टेज. ओके. सो सायकोलॉजीमध्ये काय काय शिकवताल तुम्हाला, अंडरस्टँडिंग ह्युमन बिहेवियर. ठीक आहे. ह्युमन बिहेवियर अंडरस्टँड करायला शिकवल्यानंतर त्याच्यानंतर मेंटल हेल्थ, इमोशन्स कसे चेंज होतात लोकांचे, त्याच्यानंतर मोटिवेशन कसे देऊ शकता तुम्ही, डेव्हलपमेंट स्टेज कशी असते ते पण तुम्हाला तिथे शिकवताल. ठीक आहे. त्याच्यानंतर सोशिओलॉजीमध्ये सोशल इन्स्टिट्यूशन, फॅमिली कल्चर, फॅमिली हेल्थ अँड नर्स रोल इन सोसायटी. ओके. याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं मीन्स इलॅबरेट करून सांगते की सोशल इन्स्टिट्यूशन म्हणजे काय. सो आपली जी सोसायटी असते ती म्हणजे माणसांनी बनते. ओके. सो कोणी कोणी कसं राहतं, फक्त फॅमिली, आता आता कशी झाली फॅमिली, फक्त हजबंड, वाईफ अँड चिल्ड्रन. पण पहिले कशी फॅमिली होती, आपल्या मम्मी पप्पांच्या पहिलेची फॅमिली की सगळे एकत्र राहायचे. ठीक आहे. जॉईंट फॅमिली होती. आता कशी फॅमिली झाली, ते न्यूक्लिअर फॅमिली झाली. त्याचा त्याचा जे ह्युमन्स आहे त्याच्यावरती काय इफेक्ट झालाय, साईड इफेक्ट झालाय, ऍडव्हान्टेज आहे, डिसएडव्हान्टेज आहे, ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकवताल. ठीक आहे. फॅमिली कल्चर पण तुम्हाला याच्यामध्ये शिकवताल की फॅमिली कल्चरचा म्हणजे कशा याच्यावरती परिणाम होतो, ह्युमन हेल्थवरती परिणाम होतो, कसा फॅक्टरीचा परिणाम होतो ते पण तुम्हाला शिकवताल. ठीक आहे. त्याच्यानंतर कम्युनिटी हेल्थ मध्ये पण तुम्हाला शिकवतो. सोशियोलॉजी कम्युनिटी हेल्थ म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे ते पण तुम्हाला शिकवतील. ठीक आहे. तर मायक्रोबायोलॉजी. ओके. सो मायक्रोबायोलॉजी का बरं इम्पॉर्टंट आहे, स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, इन्फेक्शन कंट्रोल अँड देअर इम्पॅक्ट ऑफ द हेल्थ. ठीक आहे. सो जर कोणाला डेंग्यू झालाय, आता डेंग्यू का झालाय, ठीक आहे, तर काय येईल त्याच्यामध्ये, एक मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे तो डेंग्यू झालाय. तो मायक्रो ऑर्गॅनिझम कोणता आहे, तो कोणता मस्किटो आहे, त्या मस्किटो मध्ये तो जो आहे स्पेसिफिक बॅक्टेरिया तो कधी गेला, कशा, म्हणजे ते सगळी जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात मायक्रोबायोलॉजी. ओके. त्याच्यानंतर कम्युनिटिव्ह इंग्लिश. आता हे इम्पॉर्टंट आहे खूप. इम्प्रूव्हिंग इंग्लिश ग्रामर, रायटिंग, लिसनिंग अँड स्पीकिंग स्किल अँड प्रोफेशनल कम्युनिकेशन हे ते तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता इंट्रोडक्शन ऑफ कम्प्युटर. कम्प्युटर का बरं इम्पॉर्टंट आहे बीएससी नर्सिंग साठी, कारण की बीएससी नर्सिंग वाले जे स्टुडंट असतात तर ते टीचिंग पण करू शकतात आणि
याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये पण काम करू शकतात ऍज अ स्टाफ नर्स. ओके, सो त्याच्यासाठी इंट्रोडक्शन ऑफ जे कम्प्युटर आहे याचे जे क्लासेस असतात ते जास्त असतात त्यांचे कम्पॅरेटिव्हली जीएनएम. ओके, जीएनएम चे आय थिंक 15-16 लेक्चर असतात, पण यांचे बीएससी नर्सिंग वाल्यांचे हे जास्त लेक्चर्स असतात. हे जे लेक्चर्स आहेत ना, तर हे 2 पार्ट मध्ये डिवायडेड असतात. ठीक आहे, सेमिस्टर म्हणतात त्याला, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर. फर्स्ट सेमिस्टर मध्ये जनरल सायन्स असतं, कम्युनिटिव्ह इंग्लिश असतं, अप्लाइड अॅनाटॉमी फिजिओलॉजी असतं, अप्लाइड सोशियोलॉजी आणि सायकोलॉजी असतं आणि नर्सिंग फाउंडेशन असतं. ओके, अँड सेकंड सेमिस्टर मध्ये काय असतं, अप्लाइड बायोकेमिस्ट्री, अप्लाइड न्यूट्रिशन, डायटेशन नर्सिंग फाउंडेशन 2, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. आता हे सगळं आहे फर्स्ट इयर बीएससीचं. ओके, आता हे बघा, फर्स्ट इयर जीएनएम आणि फर्स्ट इयर बीएससी एकदम म्हणजे सेम आहेत, फक्त जे टॉपिक्स असतात म्हणजे जे बीएससी वाल्यांचं काय असतं सेमिस्टर वाईज असतं आणि जीएनएम वाल्यांचं काय असतं पूर्ण वर्ष त्यांना हे जे टॉपिक्स आहेत, हे जे पूर्ण टॉपिक्स आहेत त्याच्यावरती त्यांना पूर्ण वर्ष करावं लागतं, बट अभ्यास करावा लागतो. बट बीएससी वाल्यांचं कसं असतं 6 सेमिस्टर पॅटर्न असतो त्यांचा, तर त्यांना 6 मंथ मध्ये म्हणजे फर्स्ट 6 मंथ मध्ये त्यांना इतके जे आहे टॉपिक याच्यावरच करायचं आहे. ठीक आहे, अभ्यास. आणि सेकंड सेमिस्टर मध्ये जे हे टॉपिक आहे त्याच्यावरच अभ्यास करायचा आहे. समजलं मित्रांनो? तुम्हाला काही समजलं नसेल तर प्लीज 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 मला कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटमध्ये समजून सांगायचा प्रयत्न करेल, किंवा तरी पण तुम्हाला समजलं नाही तर मी तुम्हाला त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करेल. थँक्यू.